मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये काय पाहिलं होतं की जसं टेम्परेचर, मॅटरचं टेम्परेचर पाहिलं, त्याचे व्हॉल्यूम पाहिली, डेन्सिटी पाहिली, इत्यादी आपण त्याचे टॉपिक्स पाहिले. पण आता या व्हिडिओमध्ये त्या मॅटरच्या मेजरमेंटबद्दल आपण इथे मेजरमेंट केल्यानंतर त्याची व्हॅल्यू किती, त्या मॅटरचं मास हे किती आहे आणि ते मॅटरचं मास एकदम कमी जर असले, खूप लहान असले, तर ते कशा प्रकारे आपण उच्चारावं, कशा प्रकारे लिहावं, कशा प्रकारे सांगावं, हे आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर आपण सुरू करूयात. सायंटिफिक नोटेशन म्हणजेच याला म्हणतो आपण सायंटिफिक नोंदी. आपण तर केमिस्ट्रीमध्ये ॲटम्स किंवा मॉलिक्युल्सचा अभ्यास करतच असतो. ॲटम्स आणि मॉलिक्युलचा अभ्यास करतच असतो. पण विचार केला तर आपण त्या ॲटमचा मास हे किती आहे याचा विचार केला. ॲटम आणि मॉलिक्युलचं मास हे खूप म्हणजे खूप कमी आहे. आपण एक एक्झाम्पल घेऊया. हायड्रोजन गॅसचे दोन मॉलिक्यूल हायड्रोजन गॅसचे दोन मॉलिक्यूलचं मास हे 60218 times 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18th time 602 200 18th time 0 एवढं या हायड्रोजन गॅसच्या दोन मॉलिक्यूलचं मास आहे. आणि किंवा 0.23 times 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 166 ग्राम इतके मास हे एका हायड्रोजन ॲटमचं आहे. हे हायड्रोजन गॅसच्या दोन मॉलिक्यूलचं हे मास इतके आहे आणि एका हायड्रोजन ॲटमचं मास इतके आहे. हायड्रोजन गॅस आणि हायड्रोजन ॲटम मधील फरक लक्षात घ्या बरं का. आणि हाच नियम. आता ही किती मोठी कॉम्प्लिकेटेड नंबर आहे.
याला आपण आपलं कधी उच्चारू शकतो का? सांगितले जाते का बरोबर? नाही ना. हाच नियम कॉन्स्टंट आहे, म्हणजे पुढच्या किंवा दुसऱ्या ऑब्जेक्टला सुद्धा लागू होतो. ऑब्जेक्टला म्हणा किंवा दुसऱ्या सबस्टन्सला काही, म्हणजेच कोणतं ब्लँक कॉन्स्टंट झाला, ब्लँक कॉन्स्टंट स्पीड ऑफ लाईट, चार्जेस ऑन पार्टिकल, एक्सेट्रा. लाईटचं स्पीड झालं, पार्टिकलचे चार्जेस झाले, इत्यादी गोष्टीला पण सुद्धा असाच नियम लागू होतो. तर हा प्रॉब्लेम मॅथेमॅटिकल ऑपरेशनद्वारा सॉल्व्ह करण्यात आला. म्हणजे जसं की मॅथेमॅटिकल ऑपरेशन म्हणजे जसं की ॲडिशन झालं, सबट्रॅक्शन झालं, मल्टिप्लिकेशन झालं, आणि डिव्हिजन इत्यादी मॅथेमॅटिकल ऑपरेशनद्वारे ते सॉल्व्ह करण्यात आलं. आणि सायंटिफिक नोटेशन म्हणजे सायंटिफिक नोंदीनुसार पण ते हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यात आला. म्हणजे सायंटिफिक नोंदीनुसार हे एक्सपोनेन्शियल नोटेशन, एक्सपोनेन्शियल म्हणजे आपण समजा एक्सपोनेन्शियल आणि डिजिट टर्म म्हणजे काय हे पाहूया. डिजिट टर्म एक्सपोनेन्शियल टर्म म्हणजे समजा n इंटू 10⁻⁴ n. जो 10⁻⁴ आहे त्याला आपण एक्सपोनेन्शियल असे म्हणतो, एक्सपोनेंट नंबर म्हणतो. या n ला आपण एक्सपोनंट नंबर असं म्हणतो. आणि जो कॅपिटल N आहे त्याला आपण डिजिट टर्म म्हणतो. म्हणजेच या इंटूच्या अगोदर येणारा जो नंबर आहे त्याला आपण डिजिट टर्म म्हणतो. आणि जो 10च्या डोक्यावर जो नंबर असतो त्याला आपण एक्सपोनंट नंबर असं म्हणतो. जो एक्सपोनंट नंबर आहे तो पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह म्हणजेच या 10च्या डोक्यावर जो नंबर असतो त्या नंबरची व्हॅल्यू ही कधी पॉझिटिव्ह येऊ शकते किंवा निगेटिव्ह येऊ शकते. जसे की आपण आता एक्झाम्पलद्वारे पाहूया. डिजिट टर्म म्हणजे कसा 1.1111 सो ऑन किंवा 9.999 सो ऑन, यालाच आपण डिजिट टर्म असं म्हणतो. म्हणजे हा जो डेसिमल पॉइंट आहे, हा डेसिमल पॉइंटच्या अगोदर कोणता
एक नंबर आला पाहिजे. 0 सोडून कोणता पण नंबर आला पाहिजे. एकच आला पाहिजे. आणि 10च्या डोक्यावर जो नंबर आहे तो निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह होऊ शकतो. म्हणजेच आपण जर आता आपण एक व्हॅल्यू घेऊ 232.508. कोणता पण नंबर घेऊ शकतो, पण आपण हा घेतला. म्हणजेच आता आपण काय पाहिलं पहिले की डेसिमल पॉईंटच्या अगोदर एकच नंबर आला पाहिजे. 0 सोडून कोणता पण एकच नंबर आला पाहिजे. तर आता आपण याला हे करूया, लेफ्ट साईडला याला सरकूया. 2.32508. आता आपण या पॉइंटला दोनदा या साईडला सरकवलं. म्हणजेच आपण पहिले काय शिकलो होतो की डेसिमल पॉइंटला आपण डाव्या साईडला जर सरकवलं तर पॉझिटिव्ह व्हॅल्यू येईल. म्हणजे किती वेळा सरकवलं तेवढी ती पॉझिटिव्ह व्हॅल्यू येईल. आणि जर राईट साईडला सरकवलं, जर समजा इकडे दोनदा आपण जर राईट साईडला सरकवलं असतं तर इथं -2 व्हॅल्यू आली असती. 10च्या डोक्यावर -2 व्हॅल्यू आली असती. म्हणजे आपण इथे आता डाव्या साईडला दोनदा सरकवलं तर इथे व्हॅल्यू काय येईल, 10च्या डोक्यावर 10⁻² व्हॅल्यू येईल. पण आपण इथं प्लस नोट करत नसतो, मायनस नोट करत असतो. पण इथे आपली पॉझिटिव्ह व्हॅल्यू आली. आपण आता दुसरं एक्झाम्पल पाहूया. 0.00060. आता इथे डेसिमल पॉईंटच्या अगोदर 0 हा आलेला आहे. पण आपण काय पाहिलं होतं की डेसिमल पॉईंटच्या अगोदर 0 न येता एक नंबर आला पाहिजे. कोणता पण नंबर आला पाहिजे, 1च्या पुढचा कोणता पण नंबर. तर आता डेसिमल पॉईंटला आपल्याला कुठे सरकवायचे, राईट साईडला. तर किती वेळा सरकवणं लागल आता पाहूया. एकदा सरकवला, दोनदा सरकवला, तीनदा सरकवला आणि एक तर चौथ्यांदा सरकवला. म्हणजे त्याला आपण आता असं लिहूया 0 0 0 1 2 3 आणि एकदा 4. म्हणजे इथं आला आपला पॉइंट. हे 0 आपण लिहिले नाही तरी चालतात, आपण त्याला पुसून टाकूया. आणि आपण या डेसिमल पॉइंटला आपण राईट साईडला किती वेळा सरकवलं, 4 वेळा. तर मग या 10च्या डोक्यावर -4 ही व्हॅल्यू येईल. -4 काऊन आले की आपण या डेसिमल पॉइंटला आपण 4 वेळा उजवीकडे सरकवलं, म्हणून ती 4 -4 ही व्हॅल्यू आली. आता आपण ही उदाहरण ॲडिशन, सबट्रॅक्शन, मॅथमॅटिकल ऑपरेशनद्वारे सोडून पाहूयात. तुम्हाला जर समजलं नसेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये आपण विचारू शकता. चला, मॅथमॅटिकल ऑपरेशनद्वारे पहिला आपण काय घेऊया, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन घेऊया. मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन घेऊया.
या मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन या दोन्ही मॅथमॅटिकल्स ऑपरेशनला एक्सपोनन एक्सपोनन एक्सपोनेन्शियल नोटेशन हा रूल लागू होत असतो. म्हणजे हा रूल तिथं कंपल्सरी आहे. त्या याच्यानुसार सारखाच रूल त्याला लागू होतो. म्हणजे आपण आता एक्झाम्पल पाहूया. इन ब्रॅकेट 5.6 into 10 raised to the power 5 sorry 5 into 6.9 into 10 raised to the power 8 इक्वल टू, म्हणजे आता हा एक एक्झाम्पल घेतलं बरोबर. तर ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय करायचं आहे, आता पहिले मल्टिप्लिकेशन पाहूया. आता इथे मल्टिप्लिकेशनचं घेतलं आपण उदाहरण पहिले, तर आपण मल्टिप्लिकेशन करूया. मल्टिप्लिकेशन आलं की आपण पहिलं स्टँडर्ड 10वीत काय शिकलो होतो, प्लस इंटू आलं की प्लस करतो आणि डिव्हिजन आलं की मायनस करतो. आपल्याला इथं काय दिलेलं आहे, मल्टिप्लिकेशनचं आपण उदाहरण पाहू राहिलो. तर आपल्याला मल्टिप्लिकेशनचं उदाहरण पाहू राहिलो तर प्लस करणं लागेल आपल्या एक्सपोनंट नंबरची ॲडिशन करावी लागेल. तर आता पाहूया. इज इक्वल टू 5.6 इंटू 6.9 आणि 10 raised to the power 5 plus 8. या दोघांची आपण मल्टिप्लिकेशनच करणार, फक्त एक्सपोनंट नंबरचा आपण ॲडिशन करणार. 5.6 ची आपण मल्टिप्लिकेशन करूया. 5.6 इंटू 6.9 9 1 9 9 2 18 9 3 27 9 4 36 9 5 45 9 54 54 4 हातचा 5 9 5 45 45 आणि 5 50 सही 36 36 6 हातचे 3 6 5 30 आणि 30 आणि 3 33 4 6 5 आणि 3 8 आणि 3 38 64. म्हणजे इथे एका पर्यंत सॉरी इथे 2 आपले नंबर घेतले होते म्हणून 2 ठिकाणी इथे 2 बरोबर. तर इथे व्हॅल्यू काय आली आपली 38.64 ही व्हॅल्यू आली. 38.64 इंटू 10 आपण डायरेक्ट घेऊया इथं. इंटू 10 रेस्ट टू द पॉवर 5 आणि 8 5 आणि 8 13. इथे आपण दुसऱ्या बाजूला लिहूया. इंटू आलं की प्लस आणि डिव्हिजन आलं की मायनस. इक्वल टू
आता आपल्याला डेसिमल पॉईंटच्या अगोदर एकच पाहिजे अंक नंबर, तो पण एकच्या पुढचा कोणता पण नंबर पाहिजे, 0 नाही पाहिजे फक्त. तर इथे आपण डाव्या साईडला सरकूया. 3.864 इंटू 10⁻⁴. आता हा इकडे सरकला तर मग एक न सरकला तर मग इकडे एक ॲड होईल. 10⁻13 मध्ये तो ॲड होईल. तर मग इथं काय झालं, 10⁻30च्या ऐवजी 10⁻14 झालं. ही आली आपली मल्टिप्लिकेशनचा आन्सर. यालाच आपण एक्सपोनंट नंबर किंवा हे सायंटिफिक नोटेशन. आता आपण मायनस मधलं पाहूया मल्टिप्लिकेशन. आता हे झालं प्लसचा ॲडिशनचा. आता आपण मायनस मधलं पाहूया. मल्टिप्लिकेशनचंच पाहूया पण मायनस मध्ये एक्सपोनंटच्या. आता आपण व्हॅल्यू घेऊया 9.8 इंटू 10⁻⁻² इंटू 2.5 इंटू 10⁻⁻6. आता इथे एक्सपोनंट नंबर हा मायनसमध्ये, पहिला एक्झाम्पलमध्ये काय होतं, पॉझिटिव्हमध्ये व्हॅल्यू होती, आता इथे निगेटिव्हमध्ये व्हॅल्यू आहे. तर आता पाहूया, पुढे जाऊया. डिजिट टर्मची मल्टिप्लिकेशनच होईल, फक्त एक्सपोनंट नंबरचे ॲडिशन होईल. तर इथे 9.8. आता हे वेगळं मल्टिप्लिकेशन जे करायचं ते आपण एका ब्रॅकेटमध्ये घेऊया. 9.8 इंटू 2.5 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आपण ज्या एक्सपोनंट नंबरची आपल्याला ॲडिशन करायची ते नंबर्स घेऊया. इंटू 10⁻⁻². आता इथे आपल्याला ॲडिशन करायची, प्लस इन ब्रॅकेट -6 -6. तर आपण हे जसंच तसंच लिहूया. 9.8 इंटू 2.5 प्लस मायनस काय होते, प्लस मायनस मायनस होते आणि मायनस मायनस काय होते, प्लस होते. तर 6 2 8 म्हणजे इथे काय व्हॅल्यू आली, 8. आणि मोठ्या संख्येच्या पुढे काय चिन्ह आहे, कोणतं चिन्ह आहे, आपलं मायनस. तर आपण इथं मायनस चिन्ह देऊया, -8 इक्वल टू, इथं व्हॅल्यू काय आली, 9.8 इंटू 2.5. याचा आपण मल्टिप्लिकेशन पाहूया. 5 8 8 के 8 8 2 16 8 3 24 8 4 35 8 5 40. 7 4 9 5 45 45 आणि 2 4 49 8 2 16 हातचा 1 9 1 9 2 18 आणि 1 19 0 9 6 15 हातचा 1 9 4 13 आणि 1 14 24.50 ही व्हॅल्यू आली. 9.8 इंटू 2.5 हे यांचं जर मल्टिप्लिकेशन केला तर आपल्याला किती व्हॅल्यू येते, 24 काय व्हॅल्यू आली आपल्याला, 24.50 ही व्हॅल्यू आली. तर आणि इंटू 10⁻⁻8 जसंच तसं. इथे आपल्याला
डेसिमल पॉईंट हा कुठे सरकवायचा आहे, डाव्या साईडला. तर 2.450 इंटू 10⁻⁴ यात ॲड झालं तर काय होईल, प्लस मायनस काय होतं, मायनस. मग 8तून 1 गेला तर किती उरतात, 7 -7 इथं उत्तर येईल. 10⁻⁻7 हे झालं. तुम्हाला समजत नसेल तर मी पुन्हा लिहितो. इंटू आपण इकडे डावीकडे एकदा सरकवल्यावर इथं पहिली व्हॅल्यू काय होती, -8. तर 10च्या पॉवरमध्ये 1 ॲड होईल. 2.450 प्लस मायनस काय होत असते, मायनस. म्हणजेच 8तून 1 गेला तर किती उरतो, 7 आणि मोठ्या संख्येत चिन्ह मायनस. ही आली व्हॅल्यू. आता आपण डिव्हिजन मध्ये पाहूया. डिव्हिजन आलं की आपण काय करतो, मायनस. चला आता आपण पाहूया. 2.7 इंटू 10⁻³ अपॉन मध्ये 5.5 इंटू 10⁻⁴. चला पाहूया आपण याचा. आपण तर याची डिव्हिजनच करणार, बरोबर. फक्त एक्सपोनंट नंबरचा आपण मायनस करणार आहे. इक्वल टू ब्रॅकेटमध्ये 2.7 डिवाइड बाय 5.5 इंटू 10⁻³ -3 -4. हे आपण जसंच तसंच लिहूया. पहिली टर्म पहिला ब्रॅकेट आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 10⁻⁻ मायनस मायनस काय होतं ते प्लस. 4 आणि 3 7 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस -7. आणि 2.7 डिवायडेड बाय 5.5 याची जर आपण डिवायडेड बाय केलं तर याची व्हॅल्यू येते 0.4909. ही व्हॅल्यू येत असते, आली. आणि 10 इंटू 10⁻⁻⁷ बरोबर. पण इथं आपल्याला डेसिमल पॉईंटच्या अगोदर काय आलेलं आहे, 0 आलेलं आहे. पण आपल्याला इथं काय पाहिजे होतं, 1च्या पुढचा कोणता पण नंबर चालतो शिवाय 0 सोडून. तर आपल्याला इथे कुठे सरकवायची गरज आहे, उजव्या साईडला. तर कित्यांदा सरकवायचं, आपल्याला एकदाच सरकवायचं आहे. कारण की डेसिमल पॉईंटच्या अगोदर एकच नंबर आला पाहिजे, तो 1च्या पुढचा कोणताही असो. 4.909. तर आपण आता काय उजवीकडे सरकवलंय, बरोबर. उजवीकडे सरकवल्यामुळे आता इथं काय होईल, मायनस मध्ये व्हॅल्यू येईल, -1. इथं पहिले काय होते, 10च्या डोक्यावर एक्सपोनंट नंबर काय होता, -7. तर इथं आपण उजवीकडे सरकवल्यावर काय येईल, -1. मायनस मायनस प्लस आणि मायनस मायनस प्लस आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस. तर इथे काय येईल, मायनस मायनस प्लस झाल्यावर 7 आणि 1 8 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह -8. म्हणजे 4.909 इंटू 10⁻⁻8 ही आली डिव्हिजन मधील व्हॅल्यू. समजलं मित्रांनो? समजलं असेल तर आपण पुढे जाऊया ॲडिशन आणि सबट्रॅक्शनकडे.
ॲडिशन आणि सबट्रॅक्शनमध्ये असं आहे, आपण आता मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनमध्ये काय पाहिलं, इंटू असलं की म्हणजे मल्टिप्लिकेशन असलं की प्लस करायची एक्सपोनंट नंबरचं, आणि डिव्हिजन असलं की काय करायचं, मायनस करायचा असतो. आता आपल्याला ॲडिशन सबट्रॅक्शन पाहिजे. ॲडिशन आणि सबट्रॅक्शनमध्ये एक्सपोनंट नंबरची दोन जर उदाहरणं घेतली आपण, समजा आता उदाहरणाद्वारेच समजून घेऊया. 6.65 इंटू 10⁻⁴ आणि ही एक व्हॅल्यू घेतली, आणि दुसरी व्हॅल्यू काय घेतली आपण, 8.95 इंटू 10⁻³ ही एक व्हॅल्यू घेतली, बरोबर. तर 6.65 इंटू 10⁻⁴ आणि 8.95 इंटू 10⁻³ ही एक होईल. तर याची आपल्याला ॲडिशन, करेक्ट. तर आपल्याला जी पहिली व्हॅल्यू आहे त्या पहिल्या व्हॅल्यूच्या एक्सपोनंट नंबर जो आहे म्हणजे 10⁻⁴, पहिल्या व्हॅल्यूची एक्सपोनंट नंबर 10⁻⁴ आहे. तर दुसऱ्या व्हॅल्यूचीच, आता दुसऱ्या व्हॅल्यूची एक्सपोनंट नंबर काय आहे, 10⁻⁴. तर दुसऱ्या पहिल्यासारखीच दुसऱ्याची करायची, फक्त दुसऱ्यासारखी पहिल्याची नाही करायची, फक्त पहिल्यासारखी दुसऱ्याची करायची एक्सपोनंट नंबरची व्हॅल्यू. तर आता इथं कोणाची करायची, दुसऱ्याची. तर 8, आता 3ला 4 करण्यासाठी आपण काय करूया, कुठे सरकवणं लागेल डेसिमल पॉईंट, सांगा बरं का. डेसिमल पॉईंट हा डावीकडे सरकवायला लागेल 3चं 4 करण्यासाठी. चला पाहूया आपण. 6.65 इंटू 10⁻⁴ इन ब्रॅकेट प्लस इन ब्रॅकेट 0.895 इंटू 10⁻⁴. म्हणजेच आपण हा डेसिमल पॉईंट उजवीकडे सरकवल्यामुळं याच्यात प्लस 1 ॲड झाला, 3 आणि 1 4, बरोबर. म्हणजेच ॲडिशन आणि सबट्रॅक्शनमध्ये एक्सपोनंट, दोन्ही व्हॅल्यूच्या एक्सपोनंट नंबरची व्हॅल्यू ही सारखीच असली पाहिजे, तेव्हा कुठे आपल्याला ते एक्झाम्पल सोडवण्यासाठी सोपं जाईल. चला आपण आता एक्झाम्पलद्वारेच पाहूया. आपण एक व्हॅल्यू घेऊया, 2.5 इंटू 10⁻⁻², ही एक व्हॅल्यू घेतली, मायनस 4.8 इंटू 10⁻⁻3. आपण पहिले पॉझिटिव्ह मधले पाहिलं होतं, आता आपण इथे निगेटिव्ह मधलं पाहूया, बरोबर. चला तर मित्रांनो सुरू करूया. डिजिट टर्मची तर आता इथं मायनस घेतलेलं आहे आपण, बरोबर. डिजिट टर्मचं तर इथं मायनसच होणार आहे. सबट्रॅक्शनचं घेतलं आपण उदाहरण, 2.5 इंटू 2.5 मायनस 4.8 इंटू 10⁻⁻, चुकलं मित्रांनो. पहिलं आपल्याला दोन्ही एक्सपोनंट नंबर हे सारखे करायचे. 2.5 इंटू 10⁻⁻² तसंच मायनस 3
तर -3ला आपण -2 करण्यासाठी हा डेसिमल पॉईंट कुठे सरकवला लागेल सांगा बरं का. उजवीकडे सरकवला लागेल. 0.48 इंटू 10⁻³ आहे. -3 आहे तर याच्यात प्लस उजवीकडे सॉरी डावीकडे सरकवल्यावर याच्यात प्लस एक ॲड होईल. प्लस मायनस मायनस होत असतो. तीनातून एक गेला तर किती उरतात? 2. म्हणजे मोठ्या संख्येचं चिन्ह आपण इथं मायनस घेतलं. -2 आला एक्सपोनंट नंबर सारखा पहिल्या व्हॅल्यूची आणि दुसऱ्या व्हॅल्यूची. तर आता इथं पुढची टर्म ही दोन्ही डिजिट टर्मची मायनस करूया, सबट्रॅक्शन करूया. 2.5 मायनस 0.48 आणि दोन्ही एक्सपोनंट नंबर कॉमनच आहे तर 10⁻² इंटू 10⁻². 2.5 मायनस 0.48 सॉरी चुकलंय. 2.5 मायनस 0.48. 10तून 8 गेले, 2 राहिले. 4तून 4 गेले, 0 राहिले, 0 राहिले आणि 2 0 गेला, 2 राहिले. म्हणजे इथे व्हॅल्यू आली 2.02. 2.02 इंटू 10⁻². बरोबर, ही व्हॅल्यू इथे आलेली आहे. सबट्रॅक्शन मधलं आपण एक्झाम्पल पाहिलं. आता आपण ॲडिशन मधलं पाहूयात. पहिलंच एक्झाम्पल पाहूयात, पण ते आपण शॉर्टकटमध्ये पाहिलं होतं. आता डिटेलमध्ये पाहूयात. आता त्याचं व्हॅल्यू येईपर्यंत, शेवटचा आन्सर येईपर्यंत पाहूया. काय घेतली होती आपण व्हॅल्यू? 6.65 इंटू 10⁻⁴ प्लस in bracket 8.95 plus 10⁻³ याला आपण सॉल्व्ह करूया. आता पहिला ब्रॅकेट जसं तसंच घेऊया. 6.65 इंटू 10⁻⁴ आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये या 3ला 4 करण्यासाठी आपण दुसऱ्या व्हॅल्यूच्या एक्सपोनंट नंबरची व्हॅल्यू ही पहिल्या व्हॅल्यूच्या एक्सपोनंट नंबर सारखी करण्यासाठी हा डेसिमल पॉईंट, दुसऱ्या व्हॅल्यूचा डेसिमल पॉईंट हा कोणत्या साईडला सरकवला लागेल? हा डेसिमल पॉईंट आपल्याला डावीकडे सरकवावा लागेल. म्हणजे 0.895 सॉरी इथे इंटू आहे. इंटू 10⁻⁴ झाले 2 एक्सपोनंट नंबर सारखे. आता पुढची स्टेप पाहूया. 6.65 इथे प्लस इथं आपण प्लस करूया डिजिट टर्मची. 0.895 इंटू 10⁻⁴. 10⁻⁴ कॉमन आला. याची आपण ॲडिशन केली, डिजिट टर्मची जर ॲडिशन केली तर काय व्हॅल्यू येते पाहूया. 0.895 0 प्लस 5 प्लस 9 14 14. 14चा आजचा 1. 8 आणि 6 8 आणि 6
14 आणि एक 15, हातचा 1 6 आणि एक 7, 7.545 ही व्हॅल्यू आली. म्हणजे 7.545 इंटू 10⁻⁴ ही इथे व्हॅल्यू आलेली आहे. बरोबर. मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओमधील आजच्या टॉपिकमध्ये जर काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये बिनधास्त विचारू शकता, काही हरकत नाही. या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात.